हे नाना एक गोरसा बुलंद आवाज नाना भांगारे इकडे यायचं आहे. तर आजच्या दिवसाच्या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल मेचकाडे वर्सेस कामतपाडा. तर पहिल्या फलंदाजीसाठी जातोय तो कामतपाडा संघ आणि क्षेत्ररक्षण करतो मेचकरवाडी संघ. कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीतला पहिला सामना खेळतोय. त्यानंतर तो षटक घेऊन येतो पहिला सिद्धार्थ. तर पहिला चेंडू आलाय शरद असेल चेंडू खाली तोपर्यंत मात्र एक धाव येईल. एका धावाने श्री गणेश झाले त्या कामतपाड्या संघाच्या. कारण मागच्या सामन्यामध्ये दिलीपने सुंदर अशी फलंदाजी केली होती. ज्या 25 धावा काढायच्या होत्या एका षटकामध्ये ते धावा चेस केला. अरविंद असेल फलंदाज. इथं मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता पण जातोय चेंडू निर्धाव. एका पद्धतीचा हा जर चेंडू जर लागला फर्श झाला असता तर कुठेतरी षटकार गेला असता पण हा चेंडू जातोय यष्टीरक्षक हातामध्ये आणि जातोय चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धार्थची. पुन्हा एका फटका जातोय अरविंदच्या बॅट मधून एका तुफानी षटकार. मी बोलतोय ग्राउंडचा विचार केला तर जर बॅटीला बॉल लागला तर नक्कीच षटकार चौकार जातोच. कधी का छोटं ग्राउंड असेल पण इथं फटकेबाजी तशीच मिळते अरविंदच्या बॅट मधून. तर पुन्हा येतोय एक षटकार येतोय अरविंदच्या बॅटमध्ये एक डॉट झाला होता त्यानंतर काय फटका खेचलाय जातोय षटकार. पुन्हा एका हवेमध्ये चेंडू शतरक्ष येईल का चेंडू खाली. इथं मात्र चुकी करतोय. एक सोपी झेल होती झेल सोडतोय. ती इथं झेल घ्यायची होती पण इथं जीवनदान दिलं अरविंदला. आता याचा मात्र किती फायदा घेतोय अरविंद. कारण एक स्फोटक फलंदाज होता. पुन्हा एका शॉर्ट मध्ये चेंडू होता थोडासा उचली घेतली नाहीये चेंडूने आणि जातोय यष्टीरक्षक हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या पोहोचते ती 8 या अंकावर. सॉरी 9 झाले असतील. 2 काढले ना आता. पुन्हा एका फटका तिथं असेल हरी मेंगाल. एका सिंगल धाव ते षटक संपलंय. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 10 या अंकावर. तर 3 षटकाचा सामना असेल. तर आता मात्र येते कैलास. इथं मात्र जीवनदान दिलं होतं अरविंदला मागच्या षटकामध्ये. एक झेल पकडायची होती पण इथं झेल सोडले. त्यानंतर मात्र अरविंद आधुनिक क्रीजवर आहे. इथं मात्र काय चेंडू टाकलाय. चेंडू घेताना जाले उचली जातोय थोडसा बॉलाने उचली गेली टर्न झाला आणि यष्टीरक्षक हातामध्ये जातोय आणि जातोय निर्धाव चेंडू. जर कैलासचा विचार केला तर एक स्पिनर बॉलर असेल एक गुगली बॉलर असेल. इथं मात्र फटका आलाय. कुणाल मात्र चुकी करतोय आणि इथं मात्र कुणालच्या हातामधून चेंडू जाणार सीमारेषा पार चौकार. धावसंख्या बोलली ती 14 या अंकावर. कुठेतरी कुणाला चेंडू अडवायचा होता पण इथं मात्र चौकार गेलाय. तर कैलासने थोडीशी व्हेरिएशन चेंज केलं होतं पण चेंडू थोडासा स्लो झाला. त्यानंतर बॅटीवर गेला चेंडू आणि जातोय चेंडू सीमा पार चौकार. या धावा वाढतात. पुन्हा एका हवेमध्ये चेंडू
इथं मात्र बबलू चुकी करणार नाहीये. होतं या बॅक टू पवेलियन. अरविंद तर इथे आलेले मान्यवर गणेश रसाल याचा सत्कार योगेश आवटे यांनी करायचा आहे. तर निखिल जातोय. इथं मात्र सन्मान होतोय गणेश रसाल यांचं. इथं मात्र काय फाटका खेचलाय. सुदाम चेंडू खाली असेल. इथं मात्र काय शतरक्षण. विकेट. इथं मात्र सुदाम जर 19-20 झाला असता कुठेतरी षटकार गेला असता पण काय झेल पकडले. इथं मात्र निखिल पहिला चेंडू होतोय माघारी आणि दुसरा हादरा बसतोय तर कामात पाडा या संघाला. चौदा धावा झाल्यात. कामात पाड्या संघाच्या 2 विकेट गेलेत आणि काय विकेट टाकलं तर कैलासने. एक अरविंदचा विकेट गेलाय. त्यानंतर एक झेल पकडले सुदामने. सुंदर अशी झेल पकडले पण इथं मात्र तेजच जातोय. जर हे मात्र काही षटक पाहायला मिळते कैलास वांगारे. पुन्हा एकदा आलाय चेंडू. थोडस शतक चुकी केली आणि वाईट येतोय. पंचांचा इशारा. चेंडू जाणार सीमा पार. चौकार म्हणजे 5 धावा. पण इथं मात्र काही थोडीशी चुकी केली एसटी रक्षकाने. तर इथं जातोय सीमारेषा 5. चौकार व्हाईट असेल आणि धावा वाढतात 5 म्हणजे 19 धावा झाल्यात. पुन्हा इथं मात्र विकेट. इथं काय चतुराई पाहायला मिळते एसटी रक्षकाची आणि इथं विकेट येतोय. मोठं ही हॅट्रिक असेल कैलासची. जर व्हाईट गेला नसताना तर मात्र इथं कुठेतरी रन कमी झाल्या असत्या पण व्हाईट गेला. त्यानंतर थोडस एसटी रक्षकाच्या पायाला चेंडू लागला आणि चेंडू जातोय सीमारेषाच्या बाहेर 4 धावांसाठी. इथं धावसंख्या पोहोचली ती 19 अंकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक का ओके 5 चेंडू झालेत. पहिला चेंडू निर्धाव गेला होता. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर विकेट. पुन्हा विकेट. एक वाईट गेला तो चौकार आणि पुन्हा एक विकेट आलाय. आता मात्र जातोय सागर. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचली ती 19 अंकावर. इथं मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतोय. षटक संपलंय. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 19 अंकावर. तिसरं षटक घेऊन येते कुणाल. धावसंख्या पोहोचली ती 19. मात्र इथं दिलीप असेल. दिलीपला फटकेबाजी करावं लागेल. इथं माझा पहिला चेंडू उचली दिला चेंडू. इथं माझा काहीला चुकी करणार नाहीये. होतं या दिलीप. बॅक टू पवेलियन. जातोय पहिलाचा विकेट. काय झेल पकडले. एकच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. फटका बसला नाहीये. थोडासा फासला चेंडू आणि इथं जातोय कैलासच्या हातामध्ये चेंडू. विकेट जातोय.
बॅट्समॅन रेडी ठेवायचे कामात पडा संघ. इथे जातोय सत्यम. इथं मात्र कुठेतरी पूर्ण गणित बिघडवलंय त्या कामात पड्या संघाचा कैलास नाही. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर कैलासने जर व्हाईट दिला नसता तर कुठेतरी 4 धावा आल्या असत्या, पण तिथे एक चौकार गेला व्हाईटच्या दिशेने आणि तोच आल्या त्या षटकामध्ये 9. इथं मात्र कुणालने काय पहिला चेंडू टाकला, विकेट घेतला दिलीप एक मोठा फलंदाजाचा. पुन्हा एक फटका, स्टेट ड्राईव्ह फटका खेचला, हरी येतोय त्या चेंडू खाली. तोपर्यंत मात्र एक धाव येते. एका धावाने समाधान माते, एका धावाने धावसंख्या वाढते ती 20 या अंकावर. तीन षटकाचा सामना असेल आणि मात्र शेवटचं षटक असेल. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. धावसंख्या पोहोचली ती 20 या अंकावर. इथं मात्र काय चेंडू टाकलाय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कुणालची. कुणाला माहिती आहे कुठेतरी आपण समोर चेंडू टाकले तर बाहेर जातील, पण हे चेंडू बाहेर टाकला आणि जातो एस्टेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एक चेंडू निर्धाव. इथं मात्र सागरला समजून देत नाहीये. इथं जातात बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. इथं काय फटका आलाय. चेंडू जातो आउट ऑफ फार. येतोय सागरच्या बॅट मधून आता मात्र षटकार. धावसंख्या पोहोचली ती 26 या अंकावर. शेवटचा चेंडू बाकी असेल. इथं मात्र काय फटका घेतला होता सागरने. पुन्हा एका एज लागले. इथं मात्र बबलू चुकी करणार नाही. होतं या बॅक टू पवेलियन. षटक संपले. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 26 या अंकावर. यानंतर टेंबरे संघ टेंबरे संघाचा कर्णधार आहे. पवले संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे संघनायकांनी टॉच विन करण्यासाठी याच्या टॉक्स बॉक्स मध्ये राहुल मेचकर यांनी जायचंय. दोन्ही संघाचा टॉच विन करून घ्यायचंय. टेंबरेचा कर्णधार आणि पवले संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी याचे टॉच विन करण्यासाठी विलंब नकोय. तर पवल्या संघाने टॉच विन केला. अजूनही डिसिजन पेंडिंग असेल. इथं मात्र मेचकर संघाला 27 धावांचं टार्गेट ठेवलंय. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पवल्या संघाने. तर इथं मात्र कैलास आणि संजू जातो बॅटिंग साठी. इथं मात्र 27 धावांचं टार्गेट असेल 18 चेंडू मध्ये.
इथे मात्र पहिला षटक घेऊन येतोय कामतपाड्या संघाकडून अविनाश. तर स्ट्राईकला असेल संजू, नॉन स्ट्राईकला असेल कैलास. इथे मात्र 18 चेंडूमध्ये 27 धावांचा टार्गेट असेल. जर मात्र संजूची जर बॅट लागली ना तर इथं मात्र संजू एका षटकामध्ये सामना संपवू शकतो. पण पहिला चेंडू तर इथं मात्र काय निखिलने अपील केली होती पण पंचांचा डिसिजन असेल नॉट आउट. इथं मात्र निर्धाव चेंडू जातोय पहिलाच. तर इथं मात्र पहिलाच चेंडू जातोय निर्धाव. काय चेंडू टाकला तर खोल टाकायचा चेंडू टाकला, संजूला समजलं नाहीये. इथं मात्र काय कट चेंडू केलाय. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने, जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार येतोय संजयच्या बॅट मधून. पहिलाच चौकार. काय फटका घेतलाय संजूने. हा मात्र शतरक्षकाला चेंडू सापडला नसता कारण इतका वेगाने चेंडू मारला होता हा. पण 4 धावा झाले ते मेचकर्णी संघाच्या. इथं मात्र गुडघा टेक तमाशा टेक चेंडू जाते आउट ऑफ आर, येते संजय बॅट मधून. हा एक दर्जेदार षटकार. मी जर बोललो होतो जर संजूच्या बॅट जर लागली ना तर हा षटकामध्ये कुठेतरी मॅच पूर्णपणे सपोर्ट येईल. पण पहिला चेंडू निर्धाव गेला, त्यानंतर काय चेंडू टाकला तर चौकार गेला. मात्र हा षटकार आलाय संजूच्या बॅट मधून. इथं मला पुन्हा काय शतरक्षण लाजवाब. इथे कुठेतरी 4 धावा वाचवल्या असते शतरक्षकाने. जर हा चेंडू जर शतरक्षण अडवला नसता कुठेतरी चौकार गेला असता. पण काय शतरक्षण पाहायला मिळालं आहे कामतपाड्या संघाचं. पण इथे येते एक धाव येते सिंगल, सिंगलने धावसंख्या वाढते ती 11. अद्याप 4 चेंडूचा खेळ झालाय. कैलास इथं मात्र कैलास थोडस एज लागली, बॅटीला जातोय चेंडू निर्धाव. इथं मात्र थोडस एक गॅप सिलेक्शन काढायच्या नादामध्ये चेंडू थोडस बॅटीला स्पर्श झाला, जातोय चेंडू निर्धाव. मॅच बॉल आलाय, पंच घ्यायचंय मॅच बॉल. तर इथं मात्र 11 धावा झाल्यात, 5 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. इथं मात्र 11 धावा झाल्यात. इथं मात्र कैलासच्या बॅट मधून येतोय शेवटच्या चेंडूवर षटकार. धावसंख्या पोहोचली 17 या अंकावर. आता मात्र 10 धावांची गरज असेल 12 चेंडू मध्ये. पण काय कैलासने फटका खेचलाय. तर या जोडीचा विचार केला तर एक नावाजलेली जोडी असेल कैलास आणि संजू. तर गोलंदाज येतोय, दुसरं षटक घेऊन येतोय निखिल. मागच्या मॅच मधला हिरो असेल कारण एक मिडल षटक टाकलं होतं, 3 विकेट घेतले होते. हाच तो निखिल. पण इथं मात्र निखिलला गोलंदाजी करावं लागेल. अजूनही 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल. जे मागच्या पहिला मॅच मध्ये जे मिडल षटक टाकलं होतं इथे कुठेतरी ते टाकावं लागेल तरच आपला संघ कमबॅक करेल. पण इथं मात्र चेंडू हवेमध्ये, स्लो गतीचा चेंडू. इथं मात्र निखिल चुकी करणार नाहीये. होतो या बॅक टू पवेलियन संजू. तर निखिलचे एक विचार केला तर एक स्लो गतीचा चेंडू, फासा चेंडू टाकला संजूला. पण मात्र इथं संजू होतं बॅक टू पवेलियन. तर आता मात्र जातोय हारी. अजूनही 10 धावांची गरज असेल, 17 धावा झाल्यात.
तर निखिलचा विचार केला ना तर कोणता कधी चेंडू स्लो करेल कोणता चेंडू फास्ट टाकेल सांगता येत नाहीये. पण इथं व्हेरिएशन चेंज करतोय. इथं माझा स्लो गतीचा चेंडू. इथं मात्र या चेंडूवर पूर्णपणे लक्ष दिलं हरीने आणि चेंडू जातोय आउट पार. येतोय हरीच्या बॅट मधून षटकार. इथं मात्र कुठेतरी आता निखिल गेलाय. आता मात्र 4 धावांची गरज असेल. 23 धावा झाल्यात. पुन्हा फास्ट चेंडू टाकलाय. इथं मात्र एक सिंगल धाव. धाव संख्या पोहोचली ती 24 या अंकावर. अजूनही 3 धावांची गरज असेल. इथे मात्र कैलास असेल बॅटिंगला. चेंडू एक षटकार आला होता पण इथं कैलास मॅच फिनिश करतोय. येतोय कैलासच्या बॅट मधून षटकार. इथं होतोय विजय संघ मेचकरवाडी. तर पवाल्या संघाने जायचंय शतरंजसाठी आमंत्रण केलं बॅटिंग साठी ते टेंबरे या संघाला. तर मॅन ऑफ मॅच असेल या मॅचीचा कैलास. 3 विकेट घेतलेत आणि 13